मैत्रिणींनो, कळत न कळत काही असे मानसिक आजार असतात की ते आपण स्वतःहून ओढलेले असतात. फॉर एक्झाम्पल, ओव्हर थिंकिंग, टू मच निगेटिव्ह थॉट्स कंटिन्यू येत असणं, किंवा जेलसीची भावना असणं, किंवा मूड स्विंग होत असणं, थोडं चिडचिडेपणा असणं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या छोट्या छोट्या मानसिक आजाराचे रिझन असतात किंवा ते सिम्बॉल्स असतात असं समजायला काही हरकत नाही आहे. पण हेच जर पुढे कालांतराने वाढत गेले तर असे आजार फिजिकलमध्ये म्हणजेच कन्वर्ट होत असतात. अति स्ट्रेस येणं म्हणजे ॲसिडिटीचा प्रकार होणं, असे बरेचसे आजार हे मानसिक आजाराशी सुद्धा निगडीत असतात. तर याच्यासाठी बेस्ट सोल्युशन असेल तर ते म्हणजे मेडिटेशन करत असणं. पण मेडिटेशन करण्यासाठी अशा परफेक्ट कोचची तुम्हाला गरज असते की जे वेळोवेळी तुम्हाला पुश करू शकतील, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं माइंड ओपन करून त्यांच्यासोबत काही कम्युनिकेशन करून तुमच्या मानसिक आजाराविषयी तुम्ही कम्युनिकेट केल्यानंतर त्या ठिकाणी रिलीज होऊ शकतील. अशा पद्धतीने मी तुमच्यासाठी सेल्फ हिलिंग प्रोग्राम घेऊन आलेली आहे. त्या सेल्फ हिलिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला 7 चक्राजविषयी माहिती दिलं जाईल. त्याच पद्धतीने कॉस्मिक एनर्जी म्हणजे ह्या ब्रह्मांडातील ऊर्जा आपण कशा पद्धतीने रिसीव करता आली पाहिजे. आपल्याला सेल्फ हिलिंगमध्ये आपण स्वतःसोबत दुसऱ्यांना सुद्धा, फॉर एक्झाम्पल आपल्या फॅमिलीमध्ये आपले मुलं आहेत, आपले जे आहेत जवळचे, त्यांना सुद्धा आपण हिलिंग देऊन क्युअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल सेल्फ हिलिंग म्हणजे ज्यावेळेस आपल्या शरीराच्या कुठल्याही भागावर पेन होत असतील त्यावेळेस ॲटोमॅटिक, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला हेडॅक होत असेल तर ॲटोमॅटिक तुमचा हात हा कपाळावर जात असतो आणि त्यावेळेस आपल्याला थोडं 2 सेकंड का असे ना क्युअर वाटायला लागत असतं. म्हणजेच आपल्या ह्या हातामध्ये हे जे 5 फिंगर्स आहेत त्या 5 फिंगर्समध्ये पंचमहाभूत म्हणजे 5 एलिमेंट्स एवढी ऊर्जा ह्या ठिकाणी हातामध्ये सामावलेली आहे, पण ते आपल्याला कधी माहितीच नव्हतं. तर ह्या कॉस्मिक कोर्समध्ये मी तुम्हाला अशी काही सेशन्स प्रोव्हाइड करणार आहे की तुम्ही स्वतःसोबत दुसऱ्यांना सुद्धा हिलिंग देऊ शकतात. आणि ज्यावेळेस आपण आपल्यासोबत पूर्ण फॅमिली पेनलेस होईल, जेव्हा छोटे छोटे जे आजार आहेत की ते आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींचे मानसिक आजार आहेत ते आपण प्रत्येक वेळेस डॉक्टरकडे नाही जाऊ शकत, तर अशा वेळेस आपणच आपल्याला स्वतःला कशा पद्धतीने पॉझिटिव्ह ठेवू शकतो हे मात्र मी तुम्हाला सेशनमध्ये शिकवणार आहे. आणि ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण आयुष्य जगत असताना कळत न कळत असे स्ट्रेस येतच असतात आणि ह्या स्ट्रेसमधून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला अशा स्पिरिच्युअल कोचचीच गरज असते. मी छाया पाटील, स्टुडंट्स ब्रेन डेव्हलपमेंट कोच ॲज वेल ॲज मास्टर ट्रेनर तर आहेच, पण आत्ता मी जी नुकतीच डिग्री घेतलेली आहे ती म्हणजे कॉस्मिक कोच. जी ब्रह्मांडातील एनर्जी आहे ती आपण कशा पद्धतीने रिसीव्ह केले पाहिजे असे प्रयोग मी माझ्या स्वतःवर फॅमिलीमध्ये तर करतच असते. पण मी माझ्या मिशनवर आहे की मी माझ्या आजूबाजूला जे असे मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत, मानसिक आजार म्हणजे खूप असा मोठा इश्यू नाही आहे, पण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत की मुलांविषयी सुद्धा आपण थोड्याफार प्रमाणात चिडचिड करत असतो, तर त्यावेळेस आपण स्वतःला कसं स्टेबल ठेवलं पाहिजे, किंवा जेलसी फील कळत न कळत जेलसी फील होत असते तर त्या जेलसीमधून कसं बाहेर पडलं पाहिजे. आणि थोडक्यात म्हणजे खूप इम्पॉर्टंट जर पॉईंट असेल तर तो म्हणजे स्ट्रॉंग इमोशन्स. तुम्हाला कितीही हिणवलं गेलं असेल किंवा तुम्हाला थोडक्यात ब्लेम केलं गेलं असेल तरीसुद्धा तुम्ही स्वतःला त्या सिच्युएशनमध्ये कसं कूल ठेवू शकतात हे सुद्धा मी तुम्हाला कॉस्मिक एनर्जी ह्या कोर्समध्ये शिकवणार आहे. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही मला ॲप्रोच होऊ शकतात. टॅरो रीडर म्हणून मी काम करते, ॲज अ न्युमरोलॉजिस्ट म्हणून सुद्धा मी आत्ता नुकतीच सर्टिफाईड झाले, कारण आपल्या जन्मतारखेनुसार आपल्यासाठी कोणता नंबर लकी असतो हे सुद्धा मी तुम्हाला त्या कॉस्मिक कोचमध्ये सांगणार आहे. नक्कीच तुम्ही माझ्याशी स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून ह्या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊ शकतात, कारण प्रत्येकजण हा आजीवन विद्यार्थी असतो. आणि काय हरकत आहे असं नवीन नवीन जर नॉलेज आपण आपल्या फॅमिलीसाठी जर घेत असू, मग ती हाऊसवाईफ असेल, कॉलेजची मुलगी असेल किंवा जॉब करणारे असतील, तर ह्या वेळेस आपण जसं जसं आपलं नॉलेज अपडेट ठेवणार आहोत, आपण स्वतःला अपग्रेड ठेवणार आहोत, आपलं लाईफ नक्कीच सुरळीत चालणार आहे. आणि त्याच्यासाठी मेडिटेशन महत्त्वाचं आहे. आपण यूट्यूबवर मेडिटेशनविषयी ऐकत असतो, पण असे काही ग्रेट लोक आहेत की त्यांच्याकडनं मी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि परफेक्ट वेने मेडिटेशन कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. कारण मोटिवेशन हे जे आहे 2 दिवस आपल्यासाठी वर्क करत असतं, 3 दिवस, पण 4थ्या दिवशी आपण परत डिमोटिव्ह होत असतो. पण ज्यावेळेस तुम्ही परफेक्ट कोचचा हात पकडलेला असतो त्यावेळेस परत त्यांच्याकडनं आपल्याला अजून असे काही इनपुट आपल्या आत येत असतात की आपण परत स्टेबल होत असतो. थँक्यू.